तळोदा शहरात नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। एका महिन्यात 5 जणांचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला असून ही बाब अत्यंत गंभीर आहे। यापुढे अशा घटना घडू नये म्हणून बिबट्यांना जेरेबंद करून कायमचा ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने व बिरसा आर्मीच्या वतीने इशारा देण्यात आला। बिबट्यांच्या दहशतीने संपूर्ण जिल्हा आदरला असून तळोदा, अक्कलकुवा, मुलगी, नंदुरबार येथील नागरिक घाबरले आहेत। या अगोदर बिबट्यांचा हल्ला किंवा बिबटे दिसले सुद्धा नाहीत। मात्र मागील 6 महिन्यापासून बिबट्यांचा मुक्त संचार दिसू लागला व त्यांनी आता मानवी वसाहतीकडे वाटचाल केली असून लहान बालकांसह महिला, पुरुष यांच्यावर हल्ला करीत आहेत। तात्काळ बिबट्यांचा वावर जिथे आहे तेथे पिंजरे लावून त्यांना जेरेबंद करण्याची मागणी केली जात आहे। अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे रोहिदास वळवी, पंकज वळवी व बिरसा आर्मीचे पदाधिकारी यांनी दिला आहे। जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये लोकांना मोटरसायकलवर जाताना, वाहनाने जाताना बिबट्याचं दिसत आहे। तर आम्हाला तुम्हाला एक मानवतावान म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की त्या ते बिबटे आले कुठून। आम्हाला असं सर्व जनतेला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आम्हाला एकही बिबट्या दिसला नाही, तर या 15 दिवसामध्ये बिबटे आले कुठून या सर्व गोष्टी तुम्हाला लोकांना माहिती आहे। तरी तुम्ही त्यांना तात्काळ पकडण्यात यावं आणि त्यांच्या त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं विरोध करता त्या ठिकाणी करण्यात यावं एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे। कारण बिबट्या हा कोणता जाती, धर्म किंवा जात बदलत नाही। बिबट्या हा फक्त त्याचं दर्शन करतो म्हणून आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी इथे मोर्चा काढलेला आहे। त्या तुम्ही देखील सामील व्हायला पाहिजे। सोबत जिद्दीकडे नसेल पण मनाने तुम्ही आमच्या सोबत आहात असं आम्ही एक म्हणजे अंदाज पकडतोय। म्हणून आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुमच्याकडे मनुष्यबळ कमी असेल तर तुम्ही मनुष्यबळ वाढवा, पिंजरे कमी असेल तर पिंजरे मागवा आणि आम्हाला या जनतेला या मोर्चाच्या